हाय हॅलो नमस्ते प्रीतीच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्हा सर्वांना सर्वात आधी गुड मॉर्निंग। माझ्याकडून आज आहे प्लाम संडे म्हणजेच की झावळ्याचा रविवार। हा आमच्यामध्ये खूप मोठा वलांडणांचा सण म्हणून साजरा करतात। हा खूप महत्त्वाचा दिवस असतो जो की आज आहे आणि इथून पुढे हा पूर्ण जो वीक आहे तो पूर्ण आशीर्वादित वीक आहे आणि तो खूपच छान म्हणजे आमच्यामध्ये हा वीक खूपच ब्लेसिंगचा मानला जातो। तर सकाळ सकाळी मी उठले 8:30 वाजता। इशिका आणि तिचे डॅडी बेडवरती झोपलेले आहेत। जागा पुरत नाही आम्हा लोकांना, म्हणजे मला अडचण होते तर मी खाली झोपायचा प्रयत्न करते आतापासून। तर मी खाली झोपते। हा माझा बिछाना आहे, हा मी सगळं आता उचलते, सगळं व्यवस्थित करते आणि त्याच्यानंतर मी आता माझं स्वतःचं आवरते, घर आवरते आणि त्याच्यानंतर इशिकाला आणि तिच्या डॅडीला उठवते। तसं विचारता आहे तिचे डॅडी येणार नाही आहेत कारण त्यांनी रात्री सांगितलं मला आराम करायचा आहे आणि मी येणार नाही आहे असं त्यांचं स्टेटमेंट होतं। त्याच्यामुळे म्हटलं ओके तुम्ही नका येऊ, मी माझी एकटी जाते, कारण की आजचा रविवार जाणं मला खूप महत्त्वाचं आहे। कारण की त्याच्यानंतर गुरुवारी मी जाणार आहे जालन्याला आणि तिकडेच माझा गुड फ्रायडे ईस्टर संडे हा आमचा सण तिकडे साजरा होणार आहे। त्यामुळे मला आज कोणत्याही परिस्थितीमध्ये चर्चला जायचंच आहे। तर इथे मी म्हटलं चला आता बिछाना वगैरे आवरला तर स्वतःला फ्रेश करते। सगळ्यात आधी मी ब्रश केलेला आहे आणि त्याच्यानंतर चहा ब्रश करून घेते आणि ब्रश झाल्याच्या नंतर म्हटलं लवकरच आंघोळीला जाते। आंघोळ करायची म्हटलं तर मला थोडंसं गरम पाणी लागतं, त्यासाठी मी हीटर लावलेलं आहे। थोडंसं कोमट पाणी घेते आणि इशिकालाही त्यातून थोडंसं पाणी ठेवते। आमच्या दोघीची आंघोळ झाली का त्याच्या डॅडीने एवढं काही पाण्याची गरज नसते गरम पाण्याची, ते थंड्या पाण्यात देखील आंघोळ करायला म्हणजे करून घेतात। चहा ठेवते तर चहा ठेवायला मला थोडासा उशीर झाला। चहा आणि नाश्ता मला सकाळीच लागतो, कारण की जसं की तुम्हाला माहिती माझी आता माझ्या प्रेग्नन्सीला 7वा महिना सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे मला भूक जास्त लागते। तर इथे मी आता फक्त चहा खारी टोस्ट वगैरे खाणार आहे आणि जाणार आहे, कारण की नाश्ता करायला वेळ नाही आहे आणि मी काही बनवलेलं पण नाही आहे। म्हटलं आपण आता बाहेरच काहीतरी खाऊया। तर इथे मी चहा ठेवला, माझं पाणी गरम झालं तिकडे, तर त्याच्यामुळे मी गॅस अर्धाच बंद करून गेले। म्हटलं आधी आंघोळ करून घेते त्याच्यानंतर मी चहा पूर्ण बनवून घेते। तर इथे मी आंघोळीला चालले। आता आंघोळ वगैरे माझी पटापट मला करायचं आणि इशिकाला पण उठवायचं आहे, तिला पण मला आंघोळ वगैरे घालून घ्यायची। तर इथे आता मी आंघोळीला गेले, माझी आंघोळ वगैरे झाली आहे। मी कपडे चेंज केले नाही हे तुम्ही मला नक्की म्हणताल, कारण की आता मला लगेच दुसरे कपडे घालायचे आहेत। मी आज साडी घालणार आहे खूप दिवसाच्या नंतर आणि त्यासाठी म्हटलं वल्ले कपडे होऊन जातील जे आज चांगले आहे ते, त्यासाठी 2 मिनिटासाठी मी हेच कपड्यावरती आलेली आहे। माझी आंघोळ चांगल्या प्रकारे झाली, चहा देखील झाला। म्हटलं चला गरम गरम चहा घेते आणि खारी खाते। मला नाश्त्याची सवय आहे पण आता मला नाश्ता करायचा नाही आहे, कारण की नाश्त्याला बसलं तर खूप जास्त उशीर होऊन जाईल, त्यासाठी मला नाश्ता करायचा नाही आहे। तसं मी इशिकाला आणि त्याच्या डॅडीला नाश्ता दिलेला आहे। तर फ्रेंड्स तुम्ही जर का आमच्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून कोणताही व्हिडिओ आम्ही टाकू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर इथे चर्चमध्ये बसलो होतो, मंडळी खूप आहे, गर्दी खूप आहे। आम्ही म्हणजे मला तर खालीच जागा मिळाली, मला चेअर मिळालेलीच नाही आहे। तर इथे बघू शकता तुम्ही आम्ही चर्चच्या दुसऱ्या साईडला बसलेलो आहोत आणि आता इथे 2 वाजले, आमचं चर्च सुटलेलं आहे। आता सगळी भक्ती संपलेली आहे। यांना सांगितलं होतं शूट करायसाठी पण यांनी केलेलं नाही आहे, तर मला जेवढा करता आला मी तेवढा केला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये।